शुभ सकाळ मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पुणे जिल्हा लोहमार्गचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट सीचा लेखी परीक्षेचा जो पेपर होता तर तो आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर या पेपरचा आज आपण इथे पहिला भाग पाहणार आहोत। तर या भाग 1 मध्ये आपण त्याचे बुद्धिमत्ताशी संबंधित म्हणजेच रिझनिंगशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर बघा, वेळ होता 90 मिनिटे आणि एकूण गुण 100 होते। सेट सीचा हा पेपर आहे। तर आपण सूचना तुम्ही वाचून घ्या। तर डायरेक्ट आपण प्रश्नांकडे वळत बघा। प्रश्न पहिला पाहूया तिथे। तर बघा, प्रश्न पहिला एक तुम्हाला काय दिलं आहे, अंकमालिका दिलेली आहे इथे। तर काय दिलेली आहे, 1, 6, 15 प्रश्नचिन्ह परत 45, 66 आणि 91। तर इथे प्रश्नचिन्ह या जागी काय येणार आहे, कोणता अंक येईल तो आपल्याला इथे शोधायचा आहे। तर बघा, आता सुरुवातीला आपण फरक पाहूयात। बघा, 1 आणि 6 यामध्ये कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे। 6 आणि 15 यामध्ये कितीचा फरक आहे, 9चा फरक आहे। त्याप्रमाणे 15 आणि इथे प्रश्नचिन्ह म्हणजे काय फरक केला आपल्याला काढायचा आहे। बघा, तर आता इथे 5 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे, तुम्हाला 4चा फरक आहे। म्हणजे फरकामधला फरक 4ने वाढत चालला आहे। आता पुढे 9 आणि 4 हे किती होणार आहे, 13। 13चा फरक असणार आहे। 15 आणि 13 किती होतात, तर इथे 28 होतात। म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे, 28 होणार आहे। तसेच आपण पुढे चेक करूया। बघा, तर 28 अधिक आता इथे 13 अधिक 4 किती होणार आहे, 17 होणार आहे। म्हणजे आता 28 अधिक 13 केलं तर पुढे किती होतं, 45 होतं। परत 17 अधिक 4 पुढे किती होणार, 21 होणार। 45 अधिक 21 केलं 66 येतं। परत 21 आणि 4 25, म्हणजे 66 आणि 25 होतं 91। म्हणजे हा फरकातला फरक 4च्या फरकाने वाढत चाललेला आहे। म्हणजे इथे प्रश्नचिन्हा जागी विचारलेलं बघा काय येणार आहे, तर तिथे 28 येणार आहे, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न क्रमांक 2 बघा, रुपया जसं भारताचं चलन आहे तर ॲनॉलॉजी दिलेली आहे, तर तसं येन हे कोणत्या देशाचं चलन आहे। बघा, तर रुपया जसं भारताचं आहे तसं येन हे जपान या देशाचं चलन आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर बघा, तर जे काही देश आहेत बघा, आता जे इतर महत्त्वाचे जे देश आहेत जसे की अमेरिकेचं डॉलर आहे, इंग्लंडचं पाऊंड आहे, तसं आता तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळे आता चीनचं काय आहे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं। बघा, चीनचं आहे तर युआन आहे। तर असे जे काही वेगवेगळे देश आहेत तर त्यांचं चलन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर तुम्ही वेगवेगळ्या देशांची चलने तुम्ही म्हणजे लक्षात ठेवा। महत्त्वाचे जे काही देश आहेत, रशिया, त्याप्रमाणे स्वित्झर्लंड, हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ते विचारले जाऊ शकतात। तर पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3 बघा, दिलेल्या पर्यायातील वेगळा शब्द ओळखा। तर आता मेरीगोल्ड, लिली, सफरचंद आणि कमळ। तर आता मेरीगोल्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तर आपलं झेंडूचं जे फूल असतं तर त्याला आपण मेरीगोल्ड म्हणतो। त्याप्रमाणे लिली हे एक प्रकारचं फूल आहे, कमळ हे फूल आहे, लोटस। आता हे 3 फूल आहेत, पण सफरचंद हे फूल आहे का नाही, तर हे फळ आहे। म्हणजे 3 फुलांची नाव दिलेत आणि एक फळांचं नाव दिले, जे की वेगळं आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 4 बघा, दिलेल्या पर्यायातील वेगळा शब्द ओळखा। तर इथे देखील वेगळा शब्द ओळखायचा। बघा, घोडा, झेब्रा, वाघ आणि जिराफ। तर आता इथे एक जर तुम्ही नोटीस केलं तर घोडा, झेब्रा आणि जिराफ हे कशी शाकाहारी प्राणी आहेत बघा, म्हणजे झाडांवरती जगतात, शाकाहारी आहेत, गवत वगैरे खाऊन जगतात ते। पण वाघ कसा आहे, मांसाहारी प्राणी आहे। बघा, मांसाहारी प्राणी आहे, म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। ऑप्शन सी वेगळा शब्द आहे। पुढील प्रश्न क्रमांक 5, आसाम। तर आता आसामचं हे तुम्हाला नृत्य दिलेलं आहे बिहू। तसं केरळचं काय असतं, आपल्या महाराष्ट्राचं काय आहे, गजे आणि लावणी आहे। तसं आसामचं बिहू आहे। म्हणजे तमिळनाडूचं भरतनाट्यम आहे। तसं केरळचं काय आहे, तर केरळचं काय आहे, कथकली हे केरळचा नृत्य प्रकार आहे। कथकली ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे, तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल। बघा, केरळचं काय आहे, कथकली। आसामचं बिहू आहे। कथ्थक जे आहे उत्तर प्रदेशचं आहे। आणि आता कुचिपुडी हे कोणत्या म्हणजे कोणत्या राज्याचा नृत्याचा प्रकार आहे, हे आता तुम्ही मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं। कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 6 बघा, तर बघा, जर पुस्तक म्हणजे घड्याळ, काय म्हटलेलं आहे ते, पुस्तक म्हणजे घड्याळ। त्याप्रमाणे घड्याळ म्हणजे बॅग म्हणजे शब्दकोश आणि शब्दकोश म्हणजे खिडकी। तर शब्दांचे अर्थ कशात शोधणार,
सुरुवातीला काय करायचं, शेवटची वळ त्या शेवटची वळ असते अशा प्रश्नांची ती तेवढी लक्षात ठेवायची. बघा काय म्हटलेलं आपल्याला, शब्दांचे अर्थ कशात ठेवणार. तर आता शब्दांचे अर्थ कशामध्ये असतात, तर ते शब्दकोश म्हणजे डिक्शनरीमध्ये असतात. तर इथे शब्दकोशाला काय म्हटलेलं आहे बघा, शब्दकोशला त्यांनी काय म्हटलेलं आहे, खिडकी म्हटलेलं आहे. म्हणजे दिलेल्या प्रश्न म्हणजे वाक्यानुसार जर पाहिलं तर शब्दकोशाला त्यांनी खिडकी म्हटलेलं आहे. म्हणजे शब्दांचे अर्थ कशात असणार आहेत, तर खिडकीत असणार आहेत, जे की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पुढे प्रश्न पाहूयात बघा, प्रश्न क्रमांक 7. तर नातेसंबंधावरती आधारित प्रश्न आहे बघा. ए बी सी या बहिणी आहेत. डी हा ईचा भाऊ आहे. डी हा ईचा भाऊ आहे आणि ई ही बीची मुलगी आहे. म्हणजे बीची मुलगी कोण आहे, तर ई दिलेली आहे. आणि ईचा भाऊ कोण आहे, हा डी ईचा भाऊ आहे. तर ए व डीचे नाते काय बघा, तर ए आणि डीचं नातं विचारलेलं आहे बघा. ही तिघी बहिणी आहेत, म्हणजे हे बहिणीची मुलं झाली ई आणि डी. ही ए आणि सी ह्या दोन बहिणी आहेत बीच्या, कारण ती बीची मुलं आहेत. आता ह्या बहिणी आहेत म्हणजे त्या कोण झाल्या, ई आणि डीच्या मावशी झाल्या. आपल्याला ए व डीचे नाते काय विचारलं, तर ए ही डीची कोण असणार आहे, मावशी असणार आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर सोपा प्रश्न होता हा. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8. तर आता थोडा म्हणजे असाच नातेसंबंधावरतीच आहे बघा, फक्त थोडा म्हणजे मोठा आहे, जास्त माहिती दिली आहे यामध्ये. तर बघा ए बी सी आणि डी हे चौघे, सॉरी नातेसंबंधावरती नाही, तर ए बी सी आणि डी हे चौघे कॅरम खेळत आहेत. ए व बी हे जोडीदार आहेत. डी हा उत्तरेकडे तोंड करून बसला आहे. जर ए पश्चिमेकडे दिशेला तोंड करून बसला असेल तर दक्षिणेकडे कोण बघत आहे. तर बघा हा एक कॅरमचा बोर्ड आहे असं आपण मानू. तर आता ए बी सी डी चौघजण हे कॅरम खेळतात. ए आणि बी हे जोडीदार आहेत. डी हा उत्तरेकडे तोंड करून बसला आहे. आता उत्तरेकडे तोंड करून म्हणजे डीचं तोंड इकडे उत्तरेकडे असणार आहे. डीचं तोंड उत्तरेकडे असणार आहे. ए आणि बी जोडीदार आहेत, मग डीचा जोडीदार कोण असणार आहे, सी असणार आहे. म्हणजे सी हा दक्षिणेकडे तोंड करून बसलेला असणार आहे. आता काय दिलेलं आपल्याला, जर ए पश्चिम दिशेकडे तोंड करून बसला असेल, म्हणजे ए इथे बसला आहे, त्याचं तोंड इकडे पश्चिमेला आहे, इकडे ए असेल, तर त्याच्या विरुद्धार्थी कोण असणार आहे, बी असणार आहे. तर दक्षिणेकडे कोण बघत आहे विचारले बघा. दक्षिणेकडे कोणाचं तोंड आहे, सीचं तोंड आहे. त्याचं आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. सी कशामध्ये दिले, पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 9. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF ॲन्सर की सहित हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची PDF तिथे तुम्हाला भेटून जाईल. तर बघा, खालीलपैकी कोणता शब्द इंग्लिश शब्दकोशात खाली दिलेल्या शब्दांपैकी दुसरा येईल. म्हणजे तुम्हाला हे ते काय करायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हे शब्द लावायचे आहेत आणि दुसरा शब्द कोणता येईल हे ओळखायचं आहे. तर बघा, सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर MAG MAG MAT, म्हणजे हा शब्द शेवटी असणार आहे, कारण टी अगोदर असतं. आता बघा इथे MAG आहे, MAG आहे, MAG आहे. आता त्याच्या पुढचा शब्द बघूया आपण. इथे आता जी नंतर आय आहे, मॅजिकल. इथे जी नंतर यन आहे आणि इथे जी नंतर यन आहे. आता यन आधी असतं का आय असतं, तर आय असतं, म्हणजे 1 नंबरला हा मॅजिकल शब्द येईल. आता ह्या बी आणि डीमध्ये बघूया 2 आणि 3 नंबरला कोणता येतो. बघा इथे पण यन आहे 4 नंबरला, इथे पण 4 नंबरला यन आहे. आता 5 नंबरला इथे ई दिले, इथे काय दिलेलं आहे, आय दिले. आता आय अगोदर असतं का ई असतं, ई असतं, म्हणजे 2 नंबरला हा मॅग्नेटिक शब्द येईल. राहिलेला हा मॅग्निफाय 3 नंबरला येईल आणि शेवटला हा मटेरियल येईल. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे, दुसरा शब्द विचारला. दुसरा शब्द काय येतो, मॅग्नेटिक येतो, जो की ऑप्शन डी मध्येच दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ऑप्शन डी, अल्फाबेटिकलनुसार मॅग्नेटिक हा शब्द दुसरा येणार आहे. ऑप्शन डी याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10 बघा. खालीलपैकी कोणती आकृती चोर, अपराधी व पोलीस यामध्ये संबंध दर्शवते. तर बघा, चोर, अपराधी, चोर आणि अपराधी हे कसे असतात, काही चोर अपराधी असतात, अपराधी हे चोर असू शकतात. म्हणजे असं आपण म्हणू शकतो बघा, अपराधी चोर असं म्हणू शकतो आणि एक वेगळं पोलीस, कारण पोलीस हे वेगळे असतात. म्हणजे चोर, अपराधी आणि पोलीस यामध्ये संबंध आपण या डायग्रॅमने दाखवू शकतो. तर अशी डायग्रॅम जर तुम्ही पाहिलं तर इथे ऑप्शन ए मध्येच दिलेले आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 11. तर आत्ताच मी म्हटलेलं नातेसंबंधावरती, तर हा
थोडा मोठा प्रश्न आहे बघा, नातेसंबंधावरतीच आधारित आहे. तर आता जसं जसं मी प्रश्न वाचतो तसं आपण ह्याचं नातेसंबंध लावून घेऊया बघा. यल ही यचची मुलगी आहे. तर आता इथे यच असं आपण लिहूया. तर यचची मुलगी कोण आहे? यल आहे. तर जे स्त्रिया आहेत त्यांना आपण गोल करूया आणि पुरुष आहेत त्यांना आपण चौकोन करूया. तर बघा यचची मुलगी आहे. यचचे लग्न के बरोबर झालेले आहे. यच हा व्यक्ती आहे, त्याचं लग्न कोणाबरोबर झालेलं आहे? त्याचं लग्न के बरोबर झालेलं आहे. यचचं लग्न के बरोबर झालेलं आहे. के ही आईची आई आहे. आता के ही कोण आहे? आईची आई आहे. म्हणजे ते आय आणि यल हे कोण असणार आहे? तर हे आता यल ही यचची मुलगी आहे. म्हणजे यल आणि आय हे आता बहीण भाऊ आहेत का बघूया. बहीण भाऊ आहेत. बघा इथे आय हे जेचे वडील आहेत असं लिहिले. आय हे कोण आहेत? जेचे वडील आहेत असं लिहिलेलं आहे. म्हणजे हे हा भाऊ आहे. ही यलचा भाऊ आय आहे आणि आईचा मुलगा कोण आहे? जे आहे. कारण इथे दिले आय हे जेचे वडील आहेत असं आपल्याला दिलेलं आहे बघा. आता पुढे वाचूया. जेचे यमशी लग्न झालेले आहे. आता जेचं कुणाशी लग्न झाले? यमशी लग्न झालेलं आहे. म्हणजे जेची पत्नी यम आहे, जे की यचची जे आहे तर ती सून असणार आहे. यच आणि के यांची सून असणार आहे जे, नातसून. तर बघा नातसून असणार आहे कारण हे दोघे मुलं आहेत आणि हे जे हा त्यांचा नातू आहे. नातवाची बायको यम आहे म्हणजे नातसून झाली. आता यम ही यनची बहीण आहे. यम ही यनची बहीण. आता ही जी बहीण यन आहे म्हणजे ही जेची मेहुणी झाली यन. आता आपल्याला काय विचारलं आहे बघा, ही माहिती तुम्हाला फक्त म्हणजे फसवण्यासाठी दिली. आपल्याला फक्त जे आणि यचचे नाते काय विचारले, जेचं यसची नाते विचारले. म्हणजे हे पुढचा डाटा यम आणि यांचा तुम्हाला फक्त इथे फसवण्यासाठी दिलेला आहे बघा. हे कोण आहे? यच. यच हे जेचे आजोबा आहेत आणि के ही आजी आहे कारण त्यांचा मुलगा कोण आहे? आईचा मुलगा जे आहे म्हणजे त्यांचा नातू आहे. म्हणजे यच जे कोण असणार आहे? तर त्यांच्या मुलाचा मुलगा असणार आहे म्हणजेच नातू. तर हे मुलाचा मुलगा ऑप्शन सी मध्ये दिले बघा, तेच आपलं उत्तर असणार आहे. जेचे यसची नाते काय आहे? तर जे हा यचचा नातू म्हणजेच मुलाचा मुलगा असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12 बघा. तर दिशावरती आधारित प्रश्न आहे. दिशावरती बघा. तर राम आता पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तर बघा इथे राम उभा आहे असं आपण मानूया. रामचं तोंड इकडे पूर्व दिशेला आहे असा राम उभा आहे. तो डाव्या बाजूला काटकोनात वळला. म्हणजे डाव्या बाजूला काटकोनात म्हणजे त्याचं तोंड इकडे कुठे झालं? तर त्याचं उत्तरेला झालं. काटकोनात वळला तर त्याच्या मागील बाजूची दिशा कोणती होईल? आता मागील दिशा कोणती असणार आहे? ही दक्षिण असणार आहे. तर साधा सोपा प्रश्न होता. दक्षिण हे तुम्हाला पर्याय क्रमांक ब मध्ये दिले, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13 पहा. तर हा देखील आता दिशावरतीच आधारित प्रश्न आहे बघा. एक माणूस वायव्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. आता सुरुवातीला 8 दिशा आपण काढूया. 1 2 4 आणि ह्या 6 8. वायव्य दिशेला तोंड करून उभा आहे. वायव्य दिशा ही असते म्हणजे इकडे त्याचं तोंड आहे. इथे तो माणूस उभा आहे. वायव्य दिशेला सुरुवातीला त्याचे तोंड आहे. तो 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आता 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे त्याचं तोंड कुठं होणार आहे? ईशान्य दिशेला होईल त्याचं तोंड. ही ईशान्य दिशा असते. त्याचं तोंड ईशान्य दिशेला झालं. 90 डिग्री घड्याळाच्या दिशेने तो वळला आणि मग 135 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता 135 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे त्याचं तोंड कुठं होणार आहे? पश्चिमेला होईल त्याचं तोंड. 135 इकडे आला तो. तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळला आहे, तो उलटा आला आहे आता. तर तो कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे? तर कोणती दिशा आहे? पश्चिम दिशेला सध्याचं त्याचं तोंड असणार आहे बघा. पश्चिम दिशा हे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14 पहा. तर इथे आपल्याला एक म्हणजे इंग्लिश शब्द मालिका दिलेली आहे, अक्षर मालिका बघा. खालील मालिकेत प्रश्नचिन्हा जागी काय येईल? ABD DGK HMS MTB आणि SBL. तर ते प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. पहा दिलेली मालिका काय आहे? ABD DGK HMS MTB SBL. तर पुढे प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा आता पहिलं अक्षर काय केलं त्यांनी? ए साठी डी घेतले म्हणजे +3 केलेले डी घेतलेलं आहे. त्यानंतर डी +4 करून पुढे एच घेतलेला आहे. एच +5 करून पुढे एम घेतलेला आहे आणि एम +6 करून पुढे एस घेतलेला आहे. मग आता पुढे काय? 3 4 5 6 7 म्हणजे एस प्लस जर 7 केलं तर पुढे काय येणार आहे आपल्याला? झेड येणार आहे बघा. तर याप्रमाणे झेड येईल. म्हणजे सुरुवातीचा आपल्याला एक अक्षर मिळालं एस साठी झेड.
त्याप्रमाणे आता पुढचं बघूया, दुसरं अक्षर काय दिले त्यांनी. बघा B+5 केलं आहे त्यांनी. B+5 केल्यामुळं G आलं. त्यानंतर G+6 केलं, त्यानंतर काय आलं, M येतं. M+7 केल्यावर T येतं, T+8 केल्यावर B येतं, आणि B+9 केल्यावर K येतं. इथे जर तुम्ही पाहिलं तर 5, 6, 7, 8, 9 असा जो क्रम जो आहे तर तो वाढत चाललेला आहे. म्हणजे B साठी काय येणार आहे, K येणार आहे. राहिला आता तिसरं अक्षर. आता बघा तर D+7 केले आता हिने +7 +8 +9 +10 +11 असं केले करत गेलेत. D+7 केलं, K आलं. तर आता शेवटी काय L+11 केले, W आले. ह्याप्रमाणे जर केलं तर ZKW हे अक्षर येणार आहेत प्रश्नचिन्हाच्या जागी. तर बघा पहिला फरक काय, A+3 D, D+4 H, H+5 M, M+6 S याप्रमाणे आलेला आहे. आणि S+7 काय येतं, Z येतं. त्याप्रमाणे B+ काय केलेलं आहे त्यांनी आता सुरुवातीला इथे किती केलं तर 3 केलं, तर इथे सुरुवातीला 5 केलं, G आलं. G+6 M आलं, M+7 आलं, T आलं, आणि T+8 आलं B, आणि B+9 आलं. तर काय येतं इथे पुढे K आलं. बघा Z नंतर K आलं. आणि पुढे जर पाहिलं तर 7, 8, 9, 10, 11 केलेत. D+7 इथे केलं, K आलं. परत K+8 S, S+9 B, B+10 L, आणि L+11 आले. त्याने किती केले तर W केले, जे L+11. याप्रमाणे हे अंक वाढत गेले. तर ऑप्शन B मध्ये दिलेलं आहे बघा, ZKW येणार आहे ते प्रश्नचिन्हाच्या जागी. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी वेगळा अंक ओळखा. तर 13, 17, 23, 63 यापैकी जर तुम्ही पाहिलं 13, 17 आणि 23 हे कशा मूळ संख्या आहे. त्या 63 मूळ संख्या आहे का नाही, कारण त्याला 3ने भाग जातो. 21-63 म्हणजे ही मूळ संख्या नाही, संयुक्त आहे. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. वेगळा अंक असेल 63. पुढील प्रश्न पाहूयात बघा. तर प्रश्न क्रमांक 16 पहा. तुम्ही उत्तरेकडे निघालात, मग उजवीकडे वळलात व परत उजवीकडे वळलात आणि शेवटी डाव्या बाजूकडे वळलात, तर आता तुम्ही कोणत्या दिशेकडे जात आहात. तर आता आपण काय लिहिले, म्हणजे गणित वाचत आपण सोडूया बघा. तुम्ही उत्तरेकडे निघाला. समजा तुम्ही सुरुवातीला या ठिकाणी आहे. आता तुम्ही कुठे निघाला, इकडे उत्तरेकडे निघालेला आहे. मग उजवीकडे वळाला, मग उजवीकडे इकडे वळाला तुमच्या हाताच्या उजवीकडे, व परत उजवीकडे वळला. परत तुम्ही या हाताच्या उजवीकडे म्हणजे खाली आला, परत उजवीकडे वळात, आणि शेवटी डाव्या अंगाला म्हणजे डाव्या बाजूला वळला, म्हणजे इकडे आला तुम्ही. तर आता तुम्ही कोणत्या दिशेला आहे, तर ही कोणती दिशा आहे, तर ही पूर्व दिशा. म्हणजे सध्याला तुम्ही कोणत्या दिशेला आहे ते विचारले, तर तुम्ही कोणत्या दिशेला आहे सध्याला, पूर्व दिशेला असणार आहे. ऑप्शन C मध्ये दिले, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पहा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. तर अंकांची ॲनॉलॉजी दिले. तर बघा 225ला 256, तर 289ला काय. 225 आहे 15चा वर्ग, तर 15चा, आणि हा 256 आहे 16चा वर्ग, म्हणजे 15चा वर्गला 16चा वर्ग, तर 17च्या वर्गाला पुढे 18चा वर्ग येणार आहे. 17चा वर्ग असतो 289, 18चा असतो 324. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे, 324. बघा ऑप्शन C मध्ये दिलेला आहे. साधी सोपी ॲनॉलॉजी होती. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. तर आता फेन डायग्रॅमवरती आधारित प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणती फेन आकृती भारत, महाराष्ट्र आणि जग यांच्यातील संबंध दर्शवतो. बघा हे जग आहे, त्या जगामध्ये आपला भारत आहे, आणि भारतामध्ये आपलं महाराष्ट्र आहे. तर असा पर्याय कशामध्ये दिला आहे, ऑप्शन D मध्ये दिलेला आहे. तीच ॲनॉलॉजी म्हणजे फेन आकृती असणार आहे दिलेल्या पर्यायानुसार, जग, भारत आणि महाराष्ट्राची. ऑप्शन D या प्रश्नाचं उत्तर असेल. तर पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. तर हा देखील आता व्हेन डायग्रॅमवरती आधारितच प्रश्न आहे बघा. तर ते काय दिलेलं आहे, विधान दिलेलं आहे. तर बघा विधान देत म्हणजे वाचतच आपण सोडवणार आहोत. बघा काही विटा झाडे आहेत. तर आता इथे काही विटा, समजा ह्या काही विटा आहेत. काही विटा ह्या काय आहेत, झाडे आहेत. तर विटाला फी म्हणूया, झाडेला झेड म्हणूया आपण. काही विटा या झाडे आहेत, आणि सर्व झाडे ह्या लेखण्या आहेत. आता सर्व झाडे हे काय आहेत, लेखण्या आहेत. म्हणजे असं आपण म्हणू शकतो, सर्व झाडे हे लेखण्या आहेत. लेखण्याला आपण यल म्हणूया. तर सर्व लेखण्या ह्या काय आहेत, बोटी आहेत. आता सर्व लेखण्या म्हणजे ह्या सर्व लेखण्या ह्या जाणार, सर्व लेखण्या काय झाल्या, ह्या बोटी आहेत. म्हणजे ही बी, बोटीला बी म्हणूया. तर आता निष्कर्ष बघा, पहिला काय आहे, काही बोटी विटा आहेत.
तर काही बोटी विटा दिसतात का, तर इथे दिसत आहेत. म्हणजे काही बोटी ह्या विटा आहेत, तर हे निष्कर्ष योग्य आहे. काही लेखण्या विटा आहेत, बघा ह्या लेखण्या आहेत. काही लेखण्या विटा आहेत का, आहेत, बरोबर आहे. काही लेखण्या विटा आहेत. काही झाडे विटा आहेत. आता काही झाडे झेड हे विटा आहेत, तर दिलेलंच आहे आपल्याला. काही विटा झाडे आहेत म्हणजे काही झाडे विटा असणारच आहेत. आणि 4मध्ये बघा काही विटा बोटी आहेत, म्हणजे काही विटा ह्या बोटी आहेत, बरोबर आहे. कारण बोटीमध्ये सुद्धा काही विटा येतात इथे, म्हणजे 4 पण बरोबर आहे. म्हणजे ही 4 जी निष्कर्ष आहेत तर हे योग्य आहेत, म्हणजे अनुसरतात ह्या दिलेल्या वाक्याला. तर बघा सर्व निष्कर्ष बरोबर आहेत, म्हणून याचा आन्सर काय असेल तर सर्व निष्कर्ष अनुसरतात. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 20. तर असाच प्रश्न आहे बघा फेन डायग्रॅमवरती. तर काय दिलेलं आहे, सर्व कप हे ग्लास आहेत. बघा हे सर्व कप हे काय आहेत, ग्लास आहेत. तर कपला आपण काय लिहूया, सी लिहूया, आणि ग्लासला आपण जी लिहूया. सर्व कप जे ग्लास आहेत. काही ग्लास हे वाट्या आहेत. काही ग्लास काय आहेत, वाट्या आहेत. वाट्याला आपण काय लिहूया, फी लिहूया. तर कोणतीही वाटी ही थाळी नाही. कोणतीही वाटी ही थाळी नाही, म्हणजे थाळीला आपण इथे टी लिहूया. थाळी म्हणजे डिश किंवा टी लिहूया आपण, म्हणजे ही सेपरेट असणार. कारण कोणतीही वाटी ही काय आहे, थाळी नाही. तर बघा कोणताही कप हा थाळी नाही. पहिला निष्कर्ष काय दिला आहे, कोणताही कप म्हणजे सी हा थाळी नाही. तर बरोबर आहे, कोणताही कप हा थाळी. बघा आता ही थाळी इथे कोणतीही आपल्याला काय दिलं आहे, कोणताही वाटी ही थाळी नाही म्हटले. पण ही थाळी जी आहे तर ती असं पण आपण इथे लिहू शकतो ना. ही डायग्राम अशी पण आपण इथे काढू शकतो, म्हणजे होऊ शकते. बघा कोणतीही वाटी थाळी नाही, पण कोणताही कप ही थाळी होऊ शकते. म्हणजे पहिला निष्कर्ष जो आहे तर होऊ शकतो हे, म्हणजे निष्कर्ष चुकीचा आहे. थाळी नाही म्हणते पण थाळी होऊ शकतं, अशी देखील डायग्राम येऊ शकते. इथे थाळी असं आपण मांडू शकतो. बघा दुसरा काय आहे, कोणताही ग्लास हा थाळी नाही. आता ग्लास आणि थाळी होऊ शकते, म्हणजे हे देखील होऊ शकतं. बघा कोणताही ग्लास हा थाळी नाही, तर हे निष्कर्ष होऊ शकतं. कारण इथे आपण थाळी असं देखील काढू शकतो आणि असं 2 प्रकारे काढू शकतो. हे देखील निष्कर्ष जे आहे तर तो चुकीचा ठरतो. कोणताही ग्लास हा थाळी नाही हा निष्कर्ष चुकीचा आहे, कारण थाळी ही ग्लास होऊ शकते. तिसरा निष्कर्ष काय बघा, काही थाळ्या ह्या वाट्या आहेत. आता काही थाळ्या ह्या वाट्या आहेत दिले का, कारण काय कोणतीही वाटी थाळी नाही दिले, म्हणून हा देखील चुकीचा ठरतो. काही कप हे ग्लास आहेत. काही कप हे ग्लास आहेत. बघा काही कप हे ग्लास आहेत, ग्लास नाहीत म्हटले, कारण चुकीचंच आहे. कारण काय म्हटले, सर्व कप हे ग्लास आहेत. मग काही कप हे ग्लास असणारच आहेत, मग हे देखील चुकीचं ठरतं. म्हणजे इथे जर पाहिलं तर आता मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं तर सर्व निष्कर्ष बरोबर होते. तर आता हे 4चे 4 निष्कर्ष चुकीचे दिलेले आहेत, म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोणताही निष्कर्ष हा योग्य नाही किंवा अनुसरित नाही. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 21. तर हा ॲनॉलॉजीवरती आधारित प्रश्न आहे. बघा वैद्य काय करतो, वैद्याचं काम काय असतं, इलाज करणे हे वैद्याचं काम असतं. त्याप्रमाणे न्यायाधीश काय करतो, निकाल देतो. म्हणजे कोर्ट केस झाली का न्यायालयाधीश काय करतो, निकाल देतो त्या केसचा. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिले निकाल. बघा वैद्य जसा इलाज करतो तसा न्यायाधीश काय करतो, निकाल देतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर न्यायालय शिक्षा देत नसतं. बघा शिक्षा सुनावण्याचं काम करतो. सुनावणे म्हणजे तो निकाल असतो, म्हणून हे बी योग्य असणार आहे इथे. पुढील प्रश्न पाहूया. तर बघा खालील मालिका पहा व त्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. तर तुम्हाला आता ABCD A to Z असे अक्षर मालिका दिलेली आहे बघा. तर आपल्याला खाली काही आता प्रश्न आहेत 4, तर त्याची उत्तरं द्यायची आहेत. तर बघा पहिला प्रश्न आहे, कोणते अक्षर G व Qच्या बरोबर मध्यावर आहे. तर बघा G कुठं दिसते तुम्हाला, तर G या ठिकाणी आहे आणि Q कुठं दिसते तुम्हाला, या ठिकाणी आहे. आता ह्या दोघांच्या मध्यावर म्हणजे मधली जर अक्षर पाहिली HIJKLMNOP एकूण 9 अक्षर आहेत. म्हणजे इथून 5वं अक्षर HIJKL आणि इकडून बघा PQNML म्हणजे मधलं काय येतं, L येतं. म्हणजे आन्सर काय असणार आहे, G व Qच्या बरोबर मध्यावर काय आहे, L आहे. त्याप्रमाणे आता पुढचा प्रश्न बघा 23वा काय दिलेला आहे, जर संपूर्ण मालिका उलट्या दिशेत केली तर कोणते अक्षर बरोबर मध्यभागी येईल. तर बघा एकूण किती A to Z किती आहेत, तर एकूण 26 अक्षर आहेत. 26 अक्षर म्हणजे इकडे 13 इकडे 13, मध्ये काय राहणार आहे का, नाही. म्हणजे मध्यावर कोणतंच अक्षर येणार नाही. हे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. यापैकी कोणतंही अक्षर
मध्यावरती येणार नाही. तर प्रश्न क्रमांक पुढचा बघा 24वा बघा काय दिलेला आहे. कोणते अक्षर हे जी पासून तेवढेच लांब आहे की जेवढे टी हे अक्षर यम पासून लांब आहे. तर बघा टी हे यम पासून किती लांब आहे अगोदर आपल्याला मोजावं लागेल. टी इथं आहे, यम इथं आहे. मग यम पासून जर तुम्ही पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7व्या नंबरला टी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जी पासून तेवढेच लांब किती आहे. आता जी पासून कोणतं अक्षर, तर आता जी कुठे दिलं आहे तुम्हाला, इथे दिलं आहे. तर इथून तुम्हाला किती घरे मोजावं लागतील, 7वं मोजावं लागेल. तर HIJKL यम आणि यन, म्हणजे यन असणार आहे इथे. टी पासून यम अक्षर जसं लांब आहे तसं जी पासून काय असणार आहे, हे यन असणार आहे बघा. तर यन कशामध्ये दिले, ऑप्शन बी मध्ये दिले तुम्हाला. तर बघा यन हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि 25वा प्रश्न बघा ह्याच्यावरचा अक्षरमध्ये होते. काय दिलेलं आहे आपण आधी प्रश्न वाचूया. तर बघा कोणते अक्षर हे आयच्या पुढे उजवीकडून 10वे असणाऱ्या अक्षराच्या अलीकडे डावीकडून 3रे आहे. अगोदर काय करूया, आयच्या पुढे उजवीकडून 10वे अक्षर आपल्याला शोधावं लागेल. आयच्या पुढे उजवीकडे 10वे अक्षर जावं लागेल. तर ते अक्षर शोधल्यानंतर त्या अक्षराच्या अलीकडे म्हणजे डाव्या साईडला डावीकडून 3रे अक्षर कोणते आहे. आता आयच्या उजवीकडचं 10वं आणि त्या अक्षराच्या डावीकडून 3रं अक्षर कोणतं आहे ओळखायचं आहे. तर आता सुरुवातीला आपण आयच्या उजवीकडून 10वं पाहूयात. तर बघा आयच्या उजवीकडे 10वे जर गेलं तर JKLMNOPQR आणि यस. तर यस हे अक्षर येतं बघा उजवीकडे 10वं. तर त्या अक्षराच्या डावीकडून 3रं कोणतं आहे, REQP. म्हणजे आर हे पहिलं, क्यू दुसरं, पी हे डावीकडून 3रं असणार. तर तेच आपलं उत्तर असेल. आयच्या उजवीकडील 10व्या अक्षराच्या डावीकडे 3रं अक्षर कोणतं आहे, तर ते आहे पी आहे. म्हणजे ह्या 25व्या प्रश्नाचं ॲन्सर आपलं काय येणार आहे, तर ते पी येणार आहे. तर पी तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर असेल. तर मित्रांनो आपला पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे पहिला भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण बुद्धिमत्तेशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.